ही बातमी आहे वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकरिता महत्वाची। याला कारण म्हणजे वाहन चालवताना तुमच्याजवळ वाहनाचे डॉक्युमेंट नसतील किंवा तुमच्याजवळ वाहन चालवताना वाहन परवाना म्हणजे लायसन्स नसेल तर तुम्ही यापुढे वाहने चालवू नका। आम्ही असे का म्हणतो असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल, म्हणूनच आम्ही तुम्हाला गोंदिया वाहतूक शाखेत उभ्या असलेल्या 103 दुचाकी वाहने दाखवित आहोत, म्हणजे तुम्हाला कळेल। गोंदियाचे पोलीस अधीक्षक गौरव भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी पानकर, सहल वाहतूक निरीक्षक नागेश भास्कर यांच्या नेतृत्वात गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात घडणाऱ्या अपघातांवर आळा घालण्यासाठी बेशिस्त वाहन चालविणाऱ्या तसेच विनापरवाना वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांची तपासणीला सुरुवात केली असून काल गोंदिया पोलिसांनी गोंदिया शहरात विनापरवाना वाहन चालविणाऱ्या तसेच वाहनांचे डॉक्युमेंट नसलेल्या वाहन चालकांना तसेच ट्रिपल सीट वाहन चालविणाऱ्या 103 वाहन चालकांवर कारवाई केली आहे। जे वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या दुचाकीस्वारांवर विशेष मोहीम राबवण्यात आली। 82 ट्रिपल सीट केसेस करण्यात आल्या आणि एकूण 2,66,750 दंड दिनांक 20/12/2024 रोजी आकारण्यात आला। आणि यावेळी नागरिकांना हेच आवाहन करण्यात येते की वाहतुकीचे नियम पाळावेत। वाहतुकी अपघातामुळे एक नव्हे तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि तो कधी भरून न निघालेला लॉस आहे। तर सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की वाहतुकीचे नियम पाळावे आणि वाहतूक विभाग तसेच गोंदिया शहर पोलीस हे नेहमीच वाहतुकीचे नियम पाळले जाईल याबाबत प्रयत्नशील राहील आणि जे लोक त्या नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल। या मोटरसायकल ज्या पकडलेल्या आहेत, काही जणांकडे कागदपत्र नाही, काहींचं लायसन नाही, काहींची नंबर प्लेट खराब आहे, अशा 2-3 कारणास्तव या वाहनं इथे डिटेन केलेली आहे। आता ते मालक ज्यावेळेस येतील त्यांना 207 च्या कलमानुसार नोटीस देण्यात आलेली आहे। त्यांनी त्यांचं पेपर घेऊन ट्रॅफिक ऑफिसला यावं, त्याच्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची छाननी होईल आणि जे जे कमी असेल त्यानुसार त्यांना तो दंड आकारून त्यांचं वाहन त्यांना परत देण्यात येईल। त्यामुळे पालकांनो, तुम्ही देखील सावध व्हा आणि आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवू देऊ नका। तसेच तुम्ही देखील दुचाकी वाहन असेल किंवा चारचाकी वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करा, नाहीतर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल।